मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल आलाय। ईमेलमध्ये जपान, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानांमध्ये स्फोटकं लावली आहेत असं नमूद करण्यात आलंय। उड्डाण केल्यानंतर अर्ध्या तासाने ती एकामागोमाग एक उडवली जातील। अर्थात अशा शोकांतिकेपासून वाचायचं असेल तर 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स तयार ठेवा अशी धमकी देण्यात आली आहे। असा धमकीवजा इशारा या ईमेलच्या माध्यमातून दिला गेलाय। या प्रकरणी मुंबई पोलीस सध्या अधिक तपास करतायत। जपान, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानांमध्ये स्फोटकं ठेवल्याचा ईमेल आलेला आहे मुंबई विमानतळाला। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, ईमेलमध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय, यंत्रणा कशा सतर्क झाल्यात आणि विमानांच्या उड्डाणांवर याचा काही परिणाम झालाय का? प्रज्ञा, काल रात्री टर्मिनल 2 च्या ठिकाणी मुख्य नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता आणि फोनवरील व्यक्तीने ज्या पद्धतीने जपान, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानांमध्ये स्फोटकं लावलेली आहेत, 10 लाख डॉलर तयार ठेवा असा एक इशारा देण्यात आलेला आहे आणि जर का ती नाही दिलं तर आम्ही ते प्लेन उडवू असं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून मुंबईतली जी विमानसेवा आहे किंवा देशभरातल्या विमानसेवेवरती त्याचा विस्कळीत झाल्याचा परिणाम हा जाणवत होता। अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे नवीन सॉफ्टवेअर हे देखील काही कंपन्यांनी करून घेतलेलेच होते, मात्र तरी सुद्धा धमक्यांचं सत्र हे सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या धमकीमागे नेमका कुणाचा हात आहे हे याचा तपास आता मुंबई पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। नेमकं हे कुठल्या उद्देशाने हा मेल आलेला आहे ते देखील पाहता। बरोबर, यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।